एक 12 वर्षाच्या मुलीचा बाप आपल्या कुटुंबाला चांगली जीवनशैली मिळावी यासाठी परदेशामध्ये म्हणजेच कुवेतमध्ये नोकरीसाठी गेलेला असतो। अशा परिस्थितीमध्ये देश सोडताना आपल्या 12 वर्षाच्या मुलीच्या शिक्षणावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी तो आपल्या मुलीला मुलीच्या मावशीकडे सोडून गेलेला असतो। त्या मुलीच्या बापाला वाटत होतं की जेव्हा तो कुवेतमध्ये चांगले पैसे कमावेल त्यावेळी त्या मुलीचं ॲडमिशन हे कुवेतमधल्या चांगल्या शाळेमध्ये करता येईल। मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। मात्र त्या मुलीच्या पित्याने ज्यांच्यावर भरोसा ठेवून आपली मुलगी त्यांच्याकडे ठेवून गेलेले होते त्यांनीच त्या पित्याचा विश्वासघात केलाय। नेमकं त्या मुलीसोबत काय घडलं होतं हेच सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। कुवेतमध्ये असताना त्या मुलीच्या पित्याला एक दिवस त्या मुलीच्या मावशीचा फोन आला। त्या मुलीच्या मावशीने त्यांना सांगितलं की आम्ही आता तुमच्या मुलीला सांभाळण्यास असमर्थ आहोत, तेव्हा तुम्ही तुमची मुलगी येऊन घेऊन जावा। जेव्हा मुलीची आई भारतामध्ये त्या मुलीला घेण्यासाठी आली तेव्हा मात्र खरी परिस्थिती त्या मुलीच्या आईला कळाली। त्या मुलीवर मावशीच्या घरामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचं त्या मुलीच्या आईला कळालं आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली। मात्र त्याच वेळी त्या मुलीच्या आईने पोलिसांकडे मदत मागण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांकडूनही त्यांना या प्रकरणात दाद देण्यात आली नाही। त्यानंतर मात्र झालेल्या अन्यायाचा रोष मनामध्ये ठेवून आपल्या मुलीला घेऊन ती आई कुवेतला परतली। मात्र जेव्हा मुलीच्या पित्याला आपल्या मुलीसोबत घडलेला अत्याचार कळाला तेव्हा मात्र पित्याच्या डोक्यामध्ये बदलायची भावना निर्माण झाली होती। ही घटना आहे आंध्र प्रदेशमधील अनंतपूर या जिल्ह्यातली। तर अंजनेय प्रसाद असं त्या पीडित मुलीच्या वडिलांचं नाव आहे। तर ज्या व्यक्तीची हत्या झाली आहे त्या व्यक्तीचं गुट्टा अंजनेय युलू असं नाव आहे। आपल्या मुलीवर अत्याचार झाल्यानंतर काहीच दिवसांनी वडील अंजनेय प्रसाद हे भारतात परतले आणि त्यांनी थेट आंध्र प्रदेशमधल्या अनंतपूर या जिल्ह्यामध्ये जाऊन 59 वर्षीय गुट्टा अंजनेय युलू या व्यक्तीची हत्या केली। एका लोखंडी रॉडने निर्घुणपणे एका पित्याने अत्याचार करणाऱ्या नराधमाची हत्या केली होती। त्यानंतर रातोरात पिता असलेला अंजनेय प्रसाद हे कुवेतमध्ये परतला आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड करून आपण केलेल्या या गुन्ह्याची कबुली दिली आहे। आपल्या मुलीसोबत घडलेल्या गैरप्रकारामध्ये पोलिसांकडून कोणतीही मदत न मिळाल्याबद्दल या व्हिडिओमध्ये त्याने सांगितलंय। पोलिसांकडून मदत न मिळाल्यामुळे त्याने असं पाऊल उचलल्याचं स्पष्ट केलंय। तसंच येत्या काही दिवसात तो पोलिसांसमोर आत्मसमर्पण देखील करणार असल्याचं त्याने व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। मात्र कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांकडूनच या मुलीवर झालेल्या अत्याचाराची दखल न घेतल्यामुळे एका पित्याला फिल्मी स्टाईलने अत्याचार करणाऱ्या नराधमाची हत्या करावी लागली। त्यामुळे खरे आरोपी त्या मुलीचा पिता आहे की दखल न घेणारे पोलीस आहेत असाच प्रश्न सध्या निर्माण झालाय। सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात। अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।